जय भीम. मी रोहन उत्तम कांबळे, VSP अंतर तालुका उपाध्यक्ष अहमदपूर. विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अखंड भारतभरात व तसेच अहमदपूरमध्ये सुद्धा जयंती साजरी करण्यात आली. परंतु अहमदपूरमध्ये एक माथेफिरू आलेलं आहे, ज्याचं नाव अरविंद रायबोळे. अहमदपूर येथील DYSP साहेब व त्यासोबत त्यांच्याच बरोबरीचे ते माथेफिरूच आहेत असे PI साहेब विनोद म्हात्रेवार यांनी दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रीतसर परवानगी घेऊन सुद्धा अहमदपूरमधील युवकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये दिनांक 14 तारखेला सायंकाळी 5 वाजता DJ अहमदपूर येथे भीमनगर येथे 5 वाजता आला. त्यानंतर तेथील डीजेचे जे ऑपरेटर वगैरे असतात त्यांना त्याने उचलून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. घेऊन गेल्याच्या नंतर पूर्ण जे आंबेडकरी समाज किंवा आंबेडकरी प्रेमी त्या ठिकाणी जमा होते. त्यानंतर मिरवणुकीचा टाइम तर चालू झालेला होता. आता मिरवणूक तर काढायची होती. आता नेमकं करावं काय? मग त्या ठिकाणचा DJ वगैरे ऑपरेटर गायब झाला, म्हणजे पोलिसांनी उचलून घेऊन गेले त्याला. मग पूर्ण अहमदपुरामधला सर्व समाज गेला आणि DYSP साहेबांच्या कार्यालयात म्हणजे PI साहेब आणि DYSP यांच्या कार्यालयापाशी जाऊन पोलीस स्टेशन इथे गेले आणि विनंतीपूर्वक त्यांना म्हणले, साहेब तुम्ही रीतसर आम्हाला परवानगी दिलेली आहे, 75 डेसिबल इतका आवाज पाहिजे आहे आणि आम्ही 75 डेसिबल इतकाच आवाज वाढवला, त्याच्याहून एक काळी सुद्धा अंश सुद्धा वरी आवाज गेला नाही. DJच्या ऑपरेटरला सोडून द्यावे ही आमची समाज बांधवाच्या वतीनं विनंती आहे. म्हणून DYSP साहेबांना आम्ही बोललो सर्वांनी, आंबेडकरी सर्व जनता. आणि त्यामध्ये हे जे माथेफिरू आहे जो अरविंद रायबोळे याने मॉफ का घेऊन आला म्हणून त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले. जो स्वतःला आंबेडकरवादी म्हणून संबोधतो लोकांपुढे, तो आंबेडकरवादी खरोखर लहान लहान 13-13 वर्षाच्या लेकरावर 14-14 वर्षाच्या लेकरावर गुन्हे दाखल करू शकतो का? हा मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, आता त्या ठिकाणी जयंती साजरी प्रत्येक गावात होते. बापाची जयंती आहे, केलीच पाहिजे, याला कसलंही नाही. आणि आम्ही कोणत्याही गोष्टीला कॉम्प्रोमाइज करू, पण जयंतीच्या बाबतीमध्ये अजिबात नाही. मग ते कुणी का असणार. गुन्हे दाखल केले, काही अडचण नाही. कमिटीवर करायचे होते, जे मोठे वरिष्ठ नेते होते किंवा पुढारी होते त्यांच्यावर करायचे होते, बाकी सर्व जनतेवर का? आणि राहिला विषय दुसरा, तर जे दुसरे विद्यार्थी वगैरे सोबत आलेले होते, मुलं वगैरे, त्यांच्या माया भगिनी हे सोबत आल्या होत्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी. कारण बाबासाहेबांवर प्रेम करणारी ही जनता आहे, याला कुणीच अडू शकत नाही. बाबासाहेबासाठी ते कुठेही यायला तयार असतात. म्हणून त्या ठिकाणी आमच्या जी माता भगिनी आलत्या, आम्ही त्यांच्या सोबत तिथं आलतो, कारण आमच्या माता भगिनी सोबत राहणे हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलतो. आणि नाही पोलिसांना कसली शिवीगाळ केली त्या ठिकाणी, नाही कसल्याही प्रकारचं घोषणाबाजी जे भडकाऊ वगैरे असेल किंवा कसल्याही प्रकारचं हातापाई झाले नाही ना कसलं. शांततेत गेलो, शांततेत जाऊन साहेबाला बोललो, शांततेमध्ये वापस आलो. हे झाला विषय त्या ठिकाणचा. नंतर साहेबांनी म्हणले जावा गुन्हे दाखल करणार, पुन्हा लावा DJ. ठीक आहे, मग आम्ही आलो वापिस. आल्याच्या नंतर 75 डेसिबलच्याच मध्ये जे आम्हाला कायद्याने दिलेले होते, आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत, आम्ही संविधान तोडत अजिबात नाही ना कायदा तोडत नाही, आम्ही कायद्याने चालणारी माणसं आहोत. 75 डेसिबल इतकाच आवाज वाजला, त्याच्याही पेक्षा जास्त नाही आणि त्याच्यापेक्षाही कमी नाही. आणि जयंती पार पाडली. जयंती पार पडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सगळ्यावर लेकरं बाळ जे आलते त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे केले. जे आपल्या मामाच्या गावाला आले त्याही लेकरावर गुन्हे दाखल केले. अरे यार, काय फक्त कमिटीवर वगैरे करणं तुमचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी कुमटा बुद्रुक या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. त्याही ठिकाणचा DJ पकडण्यात आला. त्याही ठिकाणी एक बेस एक टॉप लावण्यात आलेला होता, जो 75 डेसिबल मध्येच वाजवला गेला असता, तोही कायदा मोडला नसता, तोही DJ किंवा जयंती साजरी. त्याही ठिकाणचा पहिला DJ पकडल्याच्या नंतर कुमट्या येथील सगळं भीमसैनिक किंवा बांधव अहमदपूर इथे आले. अहमदपूर इथे आल्याच्या नंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो. PI साहेबांना भेटलो. PI साहेबांना म्हणलो, PI साहेब आम्हाला आमचा DJ वापस देण्यात यावा.
आणि जयंती आम्हाला साजरी करण्यात यावी. आम्ही 75 डेसिबल पेक्षा आवाज वाढवणार नाही. त्याच्यापेक्षा जर वाढवलो तर आम्हाला कायद्याने जी शिक्षा होईल किंवा कायदेशीर जी ही होईल ते आम्हाला देण्यात यावी. हे आम्ही त्यांना विनंती केलो. पीआय साहेबांनी म्हणले आम्ही डीजे सोडत नाही, एकदा पकडलेली वस्तू आम्ही सोडू शकत नाही. ठीक आहे, त्यांच्याही ह्याला मान ठेवून आम्ही वापस निघालो. तिथून वापस जाऊन कुमटा इथे गेलो. संध्याकाळचे 6-6:30 वाजले, 7 वाजले आम्हाला इथून जायला. मग कुमटा इथून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही वाद्य बघितले दुसरे, जे ढोल वगैरे दुसरे काय असते का ते लावण्यासाठी. एकही वाद्य आम्हाला भेटा नाही. मग 8 वाजता इथं अहमदपूर इथून जाधव मॅडम जे तेथील सध्या बंदोबस्तासाठी उपस्थित आलेले होते, मग त्यांच्या हाताने उद्घाटन केलं आणि कार्यक्रमाची सुरुवात केली. जयंतीची पुष्पवंदन करून वंदना वगैरे घेऊन आम्ही सुरुवात केली. मग मॅडमला आम्ही एक प्रश्न विचारला की मॅडम तुम्ही तर डीजे पकडलेला आहे, आता आम्हाला कोणतंही वाद्य भेटत नाही, आम्ही जयंती साजरी करणार कशी? तर मॅडमने म्हणल्या ते तुमचं हे म्हणले, तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की असं तसं सांगितलं होतं, पण असं सांगितलं नव्हतं की आम्हाला 75 डेसिबल पेक्षा मध्ये असं वाजवा म्हणून आम्हाला सांगितलेलं होतं की डीजे लावायचा नाही किंवा डीजे आणायचं नाही. डीजे आणून इथे ही केल्यावर आम्ही पहिलं जप्त करणार नंतर ही करणार, असं कसलंही सांगायला नव्हतं. आणि राहिल्या गोष्ट, पुऱ्या महाराष्ट्रभर डीजे वाजलेले आहेत, पुऱ्यात हर जागी डीजे वाजलेले आहेत आणि आम्ही रितसर परवानगी घेऊन सुद्धा आम्हाला डीजे वाजवू दिला नाही किंवा आम्हाला जयंती साजरी करू दिली नाही त्या ठिकाणी. नंतर आम्ही थोड्या वेळाने मॅडमला म्हणलं तुम्हीच आम्हाला आता वाद्य वगैरे उपलब्ध करून द्यावे, आम्हाला तर वाद्य कुठे भेटत नाहीत आणि जयंतीची तयारी करणं हे 1 महिन्यापासून असतं आणि घंट्या ते 15 मिनिटात कोणतंच वाद्य साधं सामान भेटत नाही, मग वाद्य कुठून भेटणार आम्हाला? मॅडमने म्हणले इथं कोणता दुसरा डीजे असेल तर चला मी त्यांना बोलते, त्यांना लावायला लावते आणि कमी आवाज वगैरे हे करू. आम्ही कमीच आवाजामध्ये वाजवणार होतो मॅडम, पहिलेही 75 डेसिबल पेक्षा खाली जास्त नाही. पण ठीक आहे म्हणल्या मॅडम. तिथे गेलो, मग आम्ही जाऊन बघितलं त्या डीजे वाल्याने साफ मना केला, मी आता लावू शकत नाही आणि लावण्यासाठी आम्हाला भरपूर 3-4 तास लागतील. मग हलकेवाले कुणीच भेटणार गेले. मग मॅडमला म्हणले आता काय करावं? म्हणलं मॅडम आता तुम्ही प्रश्न निर्माण केला, तुम्ही त्याचा हल द्या. मॅडमने म्हणल्या वरिष्ठ साहेबांना विचारते. मग आम्ही म्हणलो की मॅडम एकतर आम्हाला तारीख वाढून द्या पुढली, कारण आता वाजले 8:30-9, आता जयंती साजरी कशी होणार तुम्ही सांगा. म्हणलं वाद्य बी भेटत नाहीत. मग आम्ही आमचे सर्व मित्रमंडळ वगैरे गोळा झालो आणि म्हणलो बारका साऊंड लावू आपण आणि बारका साऊंड लावून जयंती साजरी करू. जे वंदना वगैरे घेतात ते बारका साऊंड ट्रॅक्टरवरच ठेवून बाबासाहेबाच्या मूर्तीच्या बाजूलाच आणि तिथलेच 2 वाद्य घेऊन म्हणजे बारके साऊंड घेऊन अशी जयंती साजरी केली. शांततेत जयंती पार पडली. त्या ठिकाणी कसलाही वाद झाला नाही, कसलाही धिंगाणा झाला नाही. पण हे काय जाणू ह्या माथेफिराच्या धोक्यामध्ये काय आलं की दुसऱ्या दिवशी बोलून घेतले आम्हाला सकाळी. मी माझ्या मित्रासोबत आदित्य शिवाजीराव गुळवी याच्यासोबत पोलीस स्टेशनला गेलो होतो, त्याचं काम होतं म्हणून. त्यासोबत मी बी होतो. डीवायएसपी साहेबांना म्हणले जा त्या रोहनला बोलून आण. जे तानाजी आरदवाड हे तिथले कर्मचारी त्यांच्यापाशी सांगितले. तानाजी आरदवाड मी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तिथे थांबलेलो होतो. मला मध्ये बोलून घेतले, पीआय साहेबांच्या कॅबिन मध्ये घेऊन गेले. पीआय साहेबांच्या कॅबिन मध्ये गेल्याच्या नंतर मला म्हणले तू काल कुमट्याला कसं काय गेलतास? साहेब जयंती होती, जयंतीसाठी गेलतो. तू जयंतीसाठी गेलतास का तिथं दंगे करायला गेलतास? साहेब म्हणलं दंगेच झाले नाहीत म्हणलं आमच्या तिथं, त्या ठिकाणी शांततेत जयंती पार पडल्या म्हणलं. आणि तू डीजे कसं काय लावायचा हात धरलास? म्हणलं साहेब डीजे लावायचा हात धरा नाही आम्ही, सायंकाळचे 8 वाजले होते, आम्हाला कोणत्याही प्रकारचं वाद्य उपलब्ध नाहीये. आता वाद्य आम्ही जयंती कशी साजरी करावं म्हणून असं विचारलं. तुला लय बोलू वाटाले का? म्हणले रायबोडे साहेब म्हणले डीबी रूम मध्ये घेऊन जावाला. तिथे एक पोलीस स्टेशन मध्ये एक डीबी रूम नावाची एक रूम आहे, त्या ठिकाणी घेऊन गेले. मग तिथे मला तानाजी आरदवाड व विशाल सारुळे या दोघांनी मला डीबी रूम मध्ये घेऊन गेले. डीबी रूम मध्ये घेऊन गेला. तिथे एक होमगार्ड बसून होता. त्या होमगार्डच्या बाजूला मला बसवले नेहून. होमगार्डच्या बाजूला बसवल्यावर 10 ते 15 मिनिटात म्हणजे 5 ते 10 मिनिटात लगेच डीवायएसपी साहेब, पीआय साहेब, विनोद मात्रेवार साहेब, जे पीआयचं यांचं नाव आहे विनोद मात्रेवार साहेब, डीवायएसपी साहेबांचा अरविंद रायभोडे आणि कर्मचारी तानाजी आरदवाड आणि विशाल सारुळे आणि एक होमगार्ड तिथंच बसलेला होता त्या टायमाला. या 5 जणांनी दरवाजा लावून घेतली व माझ्या पायावर 4 ते 5 सुंदऱ्या मारले आणि एक हातावर सुंदरी मारले, जे आणि सुद्धा माझं बोट सुजलेला आणि उतरायला नाहीये कसलीच प्रकारे. त्यानंतर मला मारले. तू जयंतीला कस काहीच गेलतास तिकडं, तुझं काय काम होतं जयंतीला जाण्याचं? नंतर तुला लय सामान्य माणसाचा आवाज बनवू वाटालाय का? मग साहेब म्हणलो आम्ही 75 डेसिबल पेक्षा जास्त वाजवणार. त्याही दिवशी तू अहमदपूर इथे बी आलास, इथे मॉप घेऊन आलास आणि तू बाकीच्यांचे नावं सांग मला.
कोण कोण होते काय काय नाही. म्हणलं साहेब त्या ठिकाणी पुरं जनता होती, सगळ्यावर गुन्हे दाखल करा आमच्यावर. आणि दुसरी गोष्ट, त्या गुन्ह्यामध्ये कसलीही मारण्याची तरतूद नाहीये, फक्त नोटीस देऊन सोडण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्यांना फक्त बोलून आम्हाला नोटीस देऊ शकतात आणि सोडतात. ह्यांना मारायचा अधिकार कसलाच नाहीये. आणि हे का मारले याचं उत्तर मी त्याला तिथं बोललो, साहेब तुम्ही मारा लाव का, तुम्हाला मारायचा अधिकार नाहीये म्हणून. तर त्याने म्हणले की तू विचारणारा कोण होतास, कुठला लाटखान लागून गेलास का. म्हणजे कायद्याच्या बाहेर चालणारे हे लोक, आम्ही संविधान मारणाऱ्या लोकांवर जर असा जर अन्याय करत असतील तर हे कदापि खपून घेतलं जाणार नाही. बघा त्या दिवशी मारले, त्यानंतर मला मारल्याच्या नंतर तिथून मला नोटीस दिले, पलीकडल्या रूम मध्ये घेऊन गेले. ते 1 तास मला मारले. 1 तासानंतर डीवायएसपी साहेबांनी तोंडावर कानावर आणि डीवायएसपी साहेबांनी त्यांच्या बुटासहित माझ्या पोटावर आणि पाठीवर लाता मारल्या 2. आणि पीआय साहेबांना तोंडावर झापडा देऊन अशी केस ओढू असे मारले मला. त्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर त्या तानाजी आणि विशाल सारोळे आणि ते जे होमगार्ड होते त्यांना सांगितले, याच्या अंगावरचे जे पायावरचे जे मारलेलं आहे का ते वन उमटल्याशिवाय ह्याला जाऊ द्यायचं नाही बाहेर, आणि याचा मोबाईल सुद्धा द्यायचा नाही. आणि ही सगळी घटना होण्याच्या पहिलेच माझ्या खिशातला मोबाईल काढून घेतला. ही मनस्थिती कशासाठी, हे असं का करणं चालू आहे डीवायएसपी साहेब तुमचं, हे सांगा तर. का आम्ही एखादा आवाज उठवत असलो त्याचं दाबणं काम आहे का तुमचं, का कुणी सांगितले, कुण्या राजकारण्यानं सांगितले, का कुण्या मनुवाद्या भाडव्यानं सांगितले, हे सांगा आम्हाला. तुमचं हे काय ध्येय काय आहे इथं अहमदपूरमध्ये येऊन. ज्या महामानवामुळे तुम्ही नोकरीला लागला, ज्या महामानवामुळे तुम्हाला हे अधिकार भेटला, ज्या महामानवामुळे तुम्हाला आज बोलण्याचा लायकी नव्हती आपली, त्या लायकीवर तुम्हाला लिहून बसवली, आणि तुम्ही असं करता का. छोट्या छोट्या लेकरावर गुन्हे दाखल करा, लाजा वाटू द्या. जनक खरोखर काय केले का त्याच्यावर गुन्हे दाखल करायचं होतं. मटके बंद करा, दारू बंद करा. अहमदपूरमध्ये खुलेआम मटके चालू आहेत, खुलेआम दारू चालू आहेत. डीवायएसपी जेव्हापासून आले तेव्हापासून इतके दिवस काय केलता तुम्ही. आम्ही फक्त वारा सणावाराच्या टायमाला डीजे जयंती असं काय असलं त्या टायमाला तुमचा कायदा ही होतो का. म्हणजे कायदा तर बरोबर आहे पण तुम्ही चालवणारे लोक नाहीत बरोबर. 5 वाजता माझी जामीन केली. जामीन केल्याच्या नंतर तिथून मला हाकालून दिले, जा म्हणले आता तू पायावरची वळ फिळ उमटली तुझ्या, आता निघून जा इथून. मग त्यानंतर मी मेडिकल मध्ये गेलो, म्हणजे ग्रामीण रुग्णालय इथे गेलो. 6:30ला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला ऍडमिट केलं मॅडमने. मॅडमला सांगितलं, मॅडमला सांगा नाही असं पोलिसांना मारलेत म्हणून मॅडमने स्वतःच ऍडमिट केलं नसत्या, मला माहिती आहे पहिलंच. मग मॅडमला म्हणलं माझ्या पायाला मार लागलेला आहे, म्हणलं पट्ट्याचा. दाखवलं मॅडमला, आणि हाताला हे सुजलेलं लाल भडक झालेलं होतं. त्याची फोटो बी आहे, तुम्हाला ते फोटो वाटला होतो जे मेडिकल ती केलेलं आहे का ते सुद्धा फोटो ती मला टाकतो. बघा इथे हे दिसले का. आता नंतर ते झाल्याच्या नंतर मला 1 तास ते 1.5 तास दवाखान्यात ऍडमिट केले. ऍडमिट केल्याच्या नंतर त्या टायमाला मॅडमने उपचार केल्या, सगळे केल्या. थोड्या वेळात लगेच नागरगोजे साहेब आले तिथं. नागरगोजे साहेब येऊन म्हणले ह्याला काहीच नाही झालं, ह्याला उठवा रे इकडे, म्हणले बाहेर आणले. काय झालं साहेब, तुला काहीच नाही झालं, चल निघ निघ. नागरगोजे साहेबाला फोन आला पोलीस स्टेशन मधून आला. त्यांना जर आलं तर त्याला मेडिकल वगैरे करू देऊ नका, त्याला कसलाही पुरावा द्यायचा नाही आपल्याला, असं सांगितले त्याने. सांगितल्यामुळे नागरगोजे साहेब हे बी सगळे एका कडकून ही भ्रष्ट का कर्मचारी आहेत. ह्याने आल्याचं माहितीच आहे तुम्हाला. ह्याच्या पहिले झालेले प्रकरण 2-3 बायाला, गरोदर बायाला असंच मारून टाकलेले आहेत. सुविधा नाहीत, काही नाही. हे भ्रष्ट कार्यकर्ते भ्रष्ट असले. ह्यांचं काय तुम्हाला नंतर सांगतो, जाऊ द्या. नंतर काय केले माहिती आहे का, मला उठू म्हणले. तिथून मला आवाज करू नको, तुला जास्त आवाज खाली कर, चल निघितून, तुझी सलाईन काढा. तिच्या हाताची म्हणजे सलाईन फिलाईन काढले. तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओच्या शेवटी ते व्हिडिओ टावलतो आणि बघा ते व्हिडिओ. हे असे मगरुरी करणाऱ्याच्या विरुद्ध तीव्र असं आंदोलन करत आहे मी, आणि आमरण उपोषणास बसत आहे. तुम्ही सर्वांनी माझी मदत करावी, हीच माझी नम्र विनंती. हे कदापि खपून घेणार नाही. याची सगळ्याची मी तक्रार माननीय श्री जिल्हाधिकारी व एसपी साहेब व पोलीस अधीक्षक लातूर कार्यालय लातूर इथे केलेली आहे, व पोलीस महानिरीक्षक नांदेड इथे बी केलेली आहे. व यांच्या विरोधात दिनांक 27/4/2026 रोजी वार सोमवार माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर इथे आमरण उपोषणास बसणार आहे. व या अन्यायाला आपल्याला थांबवावं लागेल कुठं ना कुठं. तर हे जर अन्याय जर थांबला नसेल तर निष्पाक कित्येक बेजनाला असा बेदम मार हाणतील, आणि अशी ही यांची मगरुरी कंटिन्यू चालणार आहे. आणि या मातेफिरूची लवकरात लवकर इथून बदली झाली पाहिजे, नाहीतर याच्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे झाली पाहिजे. एवढंच बोलतो, सर्वांना थांबतो. जय भीम, जय हिंद. आणि दुसरी गोष्ट, मला
जेवढं होईल तेवढं सर्वांनी सपोर्ट करा, कारण ह्या असल्या मगरुरी करणाऱ्याला चांगला धडा शिकवला पाहिजे. जय भीम. जास्त नको बोलू. तुला जेवढा मार लागला तेवढा मला दिसाले मला कुठेच मार नाही तिथं. कुठे मार विचार कर कसे